नमस्कार मित्रांनो, भीमा सहकारी साखर कारखान्यात नक्की चाललंय तरी काय, हा प्रश्न आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये भेरभिरतोय. प्रत्येकाच्या मनात आहे या कारखान्यात लपलंय तरी काय. याचं कारणही तसंच आहे. या संचालक बोर्डाने निवडणुकीच्या संदर्भामध्ये जो घोळ घातलेला आहे, ती निवडणूक का होत नाही आणि हा निवडणूक घेण्यानं मागचं कारण काय, हा सगळ्यांच्यासाठी प्रमुख विषय झाल्यामुळं भीमा सहकारीच्या साखर कारखान्यामध्ये नक्की भानगडी आहेत का आणि काय भानगडी आहेत, तर एक नवीन भानगड पुढे आलेली आहे. आम्ही तुमच्या पुढं ती नम्रपणाने नमूद करतो आहे. जर या भानगडी संदर्भात कुठल्याही संचालक मंडळाला, त्यांच्या कार्यकर्त्यांना अथवा भक्तांना जर बोर्डाला योग्य त्या कागदपत्राद्वारे आमच्याशी संपर्क करावा, आम्ही त्यांच्यासाठी ती परत एकदा प्रकाशित करू. काय झालंय, ऊस उत्पादक सभासदांनी कारखान्याला आत्तापर्यंत जो ऊस पुरवठा केला, त्या ऊस पुरवठ्याच्या प्रति टनी रकमेतून काही रुपये कारखान्यानं आपल्याकडे शिल्लक ठेवली होती. यामध्ये ह्या रकमेचा आत्तापर्यंतचा जो काय झालेला व्यवहार आहे, हा सभासदांना समजलेला नाही. मात्र एक गडबड झाली आणि ती म्हणजे भानगड. काय भानगड झाली, तर 31 मार्च 2024च्या अहवालामध्ये रूपांतरित ठेवी नावाखाली पान क्रमांक 12 वरती ठेवीची रक्कम 17,31,43,107 आणि पान क्रमांक 16 वरती त्यावरती व्याज 25,47,629 अशा स्वरूपाचे दिसून येते. दोन्ही रकमे एकत्रित केल्या तर ती रक्कम होते 42,79,657 रुपये. हे सर्व पैसे सभासदांनी ऊस घातलेल्या प्रति टन रकमेतून कपात होऊन एवढा मोठा आकडा झालेला आहे. आता या रकमेचं करायचं काय, सभासदांनाही प्रश्न आहे, पण संचालक बोर्डाने आत्तापर्यंत त्यांना हे समजू दिलेलं नाही. म्हणून कारखान्याचे एक सभासद काय म्हणतात ते पहा. नमस्कार, मी शिवाजी संपतराव डामाले. मी भीमा सहकारी साखर कारखाना पाटणचा सभासद आहे. कारखान्याकडे जमा असलेल्या जे ठेवी आहे, त्या ठेवी किंवा ठेवीवरील व्याज आजपर्यंत देण्यात आलेलं नाही आहे. आता इथून पुढं आता कारखान्याचं इलेक्शन लागलं आहे आणि कारखान्याचे ज्या सभासदांचे शेअर सापूर्ण आहेत त्यांना पैसे भरण्यासाठी सांगण्यात येतं. मग ते आमचं असं म्हणणं आहे की ते जे कारखान्याकडे आहेत किंवा ठेवीवरील जे व्याज आहे, साधारणतः बघा 42 कोटी 43 कोटीच्या आसपास आहे, तर त्याच्यामधून ते पैसे कारखान्याने शेअर्समध्ये वर्ग करावा असं आमची कारखान्याला विनंती आहे. आणि आम्ही तसा पत्रव्यवहार कारखान्याशी केलेला आहे आणि साखर आयुक्तांना पण केलेलं, मेल केलेलं आहे. ज्या ठेवी आहेत त्या ठेवी कुठल्या आहेत? ह्या जे आपण दरवर्षी ऊस घालतो त्या प्रति टनाला काय 5 रुपये 10 रुपये 15 रुपये ते कारखाना कोजनच्या निमित्ताने किंवा ह्यानी वर्ग करतो आणि त्या जमा होतात. त्याचं व्याज देणं बंधनकारक आहे, पण ते आत्तापर्यंत देण्यात आलेलं नाही आहे. तरी ते व्याज आणि ठेवी सभासदांना मिळावं अशी आमची विनंती. एकूण किती ठेवी असते? आता व्याज आणि ठेव मिळून साधारणतः 42,79,06,057 रुपयाची. हे तुम्हाला कसं कळालं? आम्ही त्याची माहिती मागवली. अहवालामध्ये त्याचा उल्लेख आहे, 16 नंबर पानावरती पण त्याचा उल्लेख आहे, व्याज किती काय ते. त्याच्या अंदाजे आम्ही एवढं रक्कम काढलेली आहे. किती मिनिटं